वर्षानुवर्ष रखडलेले गारडी येथील बाळू पाटील वस्ती ते जिल्हा परिषद शाळा फाटे वस्ती येथील रस्त्याचे काम लागले मार्गी। शिवसेना उपजिल्हा प्रमुख सत्यवान नाना मोरे यांच्या अथक प्रयत्नामुळे सर्व शेतकऱ्यांना मिळाला मोठा आधार। पंढरपूर तालुक्यातील गारडी येथील बहुचर्चित अशा बाळवणी रोड ते फाटे वस्ती या ठिकाणच्या रस्त्याचे काम सोलापूर जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माननीय सत्यवान नाना मोरे यांच्या विशेष प्रयत्नामुळे व पाठपुराव्यामुळे व अथक परिश्रमामुळे आज पूर्ण करण्यात आलं। त्याचबरोबर या कामासाठी माननीय सुनील साळुंके बुवा व आप्पासाहेब साळुंके आप्पा यांनीही महत्वाची भूमिका या कामामध्ये पार पाडली। रस्त्याची जवळजवळ येथील नागरिकांकडून बऱ्याच वर्षापासून मागणी होती। वर्षानुवर्ष झाले तरी हे काम होत नव्हते, पण सद्यस्थितीला हे काम झाले असून या रस्त्यासाठी अनेक जणांनी कामामध्ये खोडा घालून हे काम थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण अखेर आज सत्याचा विजय झाला असून या कामाला स्वरूप प्राप्त झाले आहे। याबाबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख सत्यवान नाना मोरे यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा करून सोलापूर येथील जाऊन सोलापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी साहेब यांच्याकडून रितसर परवानगी घेऊन व पोलीस संरक्षण घेऊन हा रस्ता पूर्णत्वास नेला। या रस्त्यासाठी पंढरपूर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे व पंढरपूरचे तत्कालीन गट विकास अधिकारी त्याचबरोबर पंढरपूर तहसील कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसीलदार यांचंही मोठं सहकार्य त्या ठिकाणी लागलेलं आहे। हा रस्ता झाल्यामुळे येणाऱ्या आगामी पावसाच्या काळामध्ये येथील वस्तीवरून ये जा करणाऱ्या शालेय विद्यार्थी व आबालवृद्धांची सोय झाली आहे। याच्या अगोदर या रस्त्याचे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे येथील भागातील वस्तीवरील नागरिकांना गावाकडे ते पंढरपूरकडे जाण्यासाठी मोठी गैरसोय निर्माण होती। त्याचा अनुषंगाने आपले कर्तव्य लक्ष समजून शिवसेना उपजिल्हा प्रमुख सत्यवान नाना मोरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा रस्ता पूर्णत्वास नेला असून येथील नागरिकांची मोठी सोय झाली असल्याचे येथील वाड्यावरील वस्तीवरील सर्व नागरिकांना आमच्याशी बोलताना सांगितलं। या रस्त्यामुळे गारडी गावाला व परिसराला एक विश्वास पुरुष मिळाला असून आगामी काळामध्ये राहिलेली सर्व रस्त्यांची व विविध विकासांची कामे करण्यात निश्चय शिवसेना उपजिल्हा प्रमुख माननीय सत्यवान नाना मोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला।